नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण ते लातूर या नवीन तयार होणाऱ्या द्रुतगती महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। कल्याण ते लातूर महामार्ग, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका हे तिन्ही महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, कल्याण ते लातूर अंतर पार करण्यासाठी किमान 10 तास लागतात, पण आता येत्या काही वर्षात हे अंतर केवळ 4 तासात पार करता येईल। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी 445 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात 5000हून अधिक किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे। MSRDC द्वारे सुमारे 4217 किलोमीटर तर NHAI च्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे। या प्रकल्पात कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा पण समावेश आहे। कल्याणवरून लातूर गाठण्यासाठी किमान 10 तास लागतात। ही बाब लक्षात घेता मुंबई ते लातूर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आता कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जोडला जाईल आणि मग पुढे बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत संपेल। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची तयारी MSRDCने केली आहे। शक्तीपीठ महामार्ग लातूरमधून जाणार आहे आणि लातूरमधील सिद्धेश्वर देवस्थान या महामार्गाद्वारे जोडले जाणार आहे। एकीकडे लातूरमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, तर दुसरीकडे कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाची उभारणी केली जाणार आहे। हा द्रुतगती महामार्ग माळशेज घाटातून जाणार असून त्यासाठी घाटात 8 किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे। त्याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरवासियांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी कल्याण ते लातूर महामार्ग जोडला जाणार आहे। तर या महामार्गासाठी अपेक्षित खर्च 50,000 कोटी रुपये इतका आहे। आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचा नेमका खर्च किती हे स्पष्ट होईल। राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा आराखडा MSRDC तयार करणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।